भोपारे पण नाव दिसते मला एक नवीन. सो वेलकम करण भोपारे. तर या ठिकाणी एज्युकेट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही माहिती देत आहोत. ही माहिती पूर्ण अधिकृत सोर्स मधून घेतलेली आहे. तरी सुद्धा कोणी याला ऍज ए मेडिसिन असं घेऊ नये. जोपर्यंत तुम्ही एक्सपर्टला भेटत नाहीत, जोपर्यंत तुम्ही न्यूट्रिशनल ऍडवायझरला भेटत नाहीत, त्यांच्याशी सल्ला मसलत करत नाहीत, काउन्सिलिंग करत नाहीत, किंवा तुमची जर डायबिटीसची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू असेल तर त्या डॉक्टरांशी जोपर्यंत तुम्ही डिस्कस करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःनं, ज्याला आपण सेल्फ मेडिकेशन म्हणतो, या तत्वावर तुम्ही काही करू नका. सो आता मी ही जे आपलं प्रेझेंटेशन आहे तर हे आपण पुढे घेऊन जाऊया. सो एक मिनिट. करण भोपरे, पुणे. ओके, सो वेलकम, तुमचं पण स्वागत आहे. तर आता मी माझा व्हिडिओ जो आहे तर तो थोड्या वेळासाठी ऑफ करतो, कारण थोडासा बँडविड्थचा प्रॉब्लेम येतो, आणि देन आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यांना माहिती आहे मधुमेह काय आहे, परंतु असू शकतं कोणी की ज्यांना बेसिकच गोष्टी माहित नाहीत, तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी सांगतोय की मधुमेहाची जागतिक आरोग्य संघटनेनं केलेली ही व्याख्या आहे. सो ही व्याख्या काय आहे? ही व्याख्या अशी आहे की हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, हा एक चयापचयाचा रोग आहे. ओके, तर आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस ती रक्तातली जी साखर आहे, ठीक आहे. आता साखर म्हणजे आपली जी आपण जी ऊसाची साखर आहे तर ती साखर नाही, तर या ठिकाणी साखर म्हणजे या अर्थानं वापरलेला आहे. पुढे मी ते एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. तर अन्नाचं शेवटी रूपांतर जे आहे ते साखरेत होतं, आणि ती साखर जर रक्तामधली प्रॉपर आपल्या पेशीमध्ये जर गेली नाही तर आपल्या रक्तामध्ये साखरेची पातळी काय व्हायला लागते, वाढायला लागते, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम यायला लागतात. ठीक आहे, आणि त्यामुळे आपलं हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड, नसा, असं कुठलंही ऑर्गन किंवा बरेचसे ऑर्गन जे आहेत तर त्यांना नुकसान होतं, आणि नुकसान झाल्यामुळे मग वेगवेगळे आजार होतात आणि कॉम्प्लिकेशन्स होतात. असं म्हणतात की मधुमेह हा एकटा येणारा आजार नाही, तर तो अजून बऱ्याच जणांना तो सोबत घेऊन येतो. सो या ठिकाणी आपण काय खातो, तर आपण आपल्या आहारामध्ये आपण वरण, भात, भाजी, पोळी असं आपण जेवण घेत असतो. ठीक आहे, परंतु ऍक्च्युअली आपण विज्ञानाच्या अँगलने जर बघितलं तर याच्यामध्ये 3 मुख्य घटक असतात. ठीक आहे, ज्याचं आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये चयापचय होतं, याचं पचन होतं. ओके, सो पहिला घटक आहे प्रोटीन्स. आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स असतात, फॅट असतात आणि कार्बोहायड्रेट असतात. सो आता या प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेटचं काय होतं, तर फॅट पासून आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराइड्स तयार होतात. फॅटला तोडून शरीर काय करतं, ट्रायग्लिसराइड बनवतं. या कार्बोहायड्रेटला ग्लुकोज मध्ये किंवा साखरेमध्ये शरीर रूपांतर करतं. आता इथून पुढे जेव्हा पण मी तुम्हाला साखर म्हणणार आहे तर ती ऊसाची साखर नाही, तर हे कार्बोहायड्रेट, ठीक आहे, ग्लुकोज. आणि प्रोटीन पासून अमायनो ऍसिड्स बनतात, आणि अमायनो ऍसिड्स पासून पुन्हा आपल्या सेल बनतात, आणि कार्बोहायड्रेट पासून ही जी ग्लुकोज बनते, साखर बनते, याच्यातून आपल्याला मेनली एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. तर आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, दररोज आपल्या शरीराला ऊर्जा पाहिजे असते, आणि ती ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळते, आणि कार्बोहायड्रेट खाण्याची गरज आहे आपल्याला. आता हे कसं होतं, तर आपण याच्या स्टेप पाहू, कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ही साखळी चालते. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण अन्न खाल्लं. अन्न खाल्ल्यानंतर आपल्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर जे आहे ते ग्लुकोजमध्ये किंवा साखरेमध्ये झालं. ठीक आहे, साखरेमध्ये झाल्याच्या नंतर पुढं काय होतं की रक्तातली साखर वाढली, रक्तातली ग्लुकोजची पातळी वाढली. पातळी वाढल्याबरोबर आपल्या शरीरामध्ये हे स्वादुपिंड किंवा याला पॅनक्रिया आपण असं म्हणतो, या पॅनक्रियामध्ये मेसेज जातो की आता रक्तामधली साखर वाढलेली आहे, इन्सुलिन पाठवा. आता हे इन्सुलिन कशासाठी पाहिजे, तर जोपर्यंत इन्सुलिन जात नाही पेशींपर्यंत, पेशींचा दरवाजा उघडत नाही, आणि तोपर्यंत ही रक्तातली साखर पेशीमध्ये जात नाही. ही रक्तातली साखर पेशीमध्ये गेली की रक्तातली साखर हळूहळू नॉर्मल व्हायला लागते. ती साखर कमी झालेली चालत नाही, जास्त झालेली चालत नाही. ठीक आहे, एका प्रमाणामध्ये ती आपल्या शरीरामध्ये राहायला पाहिजे. आता आपलं जे स्वादुपिंड आहे, पॅनक्रिया आहे, तर ते काय करतं, इन्सुलिन तयार करण्याचं काम करतं, आणि इन्सुलिन तयार झाल्याच्या नंतर मग हे इन्सुलिन काय करतं की आपल्या पेशीपर्यंत ही ग्लुकोज पोहोचवतं. आता जसजसं ही ग्लुकोज आपल्या पेशीमध्ये जाते
रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं कमी व्हायला लागतं. ठीक आहे. आता जर आपण कधी एक्स्ट्रा जेवलो, शरीर फार स्वतःला ऍडजस्टिव्ह आहे, ऍडजस्ट करतं स्वतःला. जर आपण कधी जास्त खाल्लं तर काय करतं, कमी खाल्लं तर काय करतं, आपण बऱ्याच वेळा बराच काळ दिवस उपाशी राहतो. मग अशा वेळेस शरीर काय करतं, तर शरीर फार म्हणजे हुशार आहे आणि खूप ऍडजस्टिव्ह आहे. तर जे एक्स्ट्राची ग्लुकोज आहे ना, तर ती काय करतं, की आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या मसल्समध्ये जी एक्स्ट्राची जी साखर आहे, तर ग्लायकोजन नावाचा पदार्थ बनवून ती त्या ठिकाणी साठवून ठेवतं. तर हा एक साठा आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपल्या शरीराला अन्नातून आपल्या वेळेवर मिळणार नाही, त्यावेळेस हा साठा वापरतो. हे रिझर्व्ह कोटा आहे आपल्या शरीराचा ग्लुकोजचा, ग्लायकोजनमध्ये. आता काय होतं, की आपण जेवल्यानंतर साधारणतः 4 ते 6 तासांनी आपल्या शरीरातली ग्लुकोजची पातळी खाली यायला लागते, कमी व्हायला लागते. आता ही कमी व्हायला लागली, की शरीर पुन्हा त्या पॅनक्रियाला सूचना देतं. पॅनक्रियाकडे जसं इन्सुलिन आहे, तसंच एक आणखीन दुसरं हार्मोन आहे, ज्याच्याबद्दल फारशी माहिती नसते लोकांना. त्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. आणि हे ग्लुकॅगॉन तयार करण्यासाठी स्वादुपिंडाला चालना मिळते. आणि या ग्लुकॅगॉनचं काम काय आहे, की आपल्या शरीरामध्ये ही जी स्टोअर केलेली साखर आहे किंवा स्टोअर केलेलं फॅट आहे. बरं, बाय द वे, आपण जर खूप जास्त जेवलो, की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी स्टोअर्ड शुगर आहे, ठीक आहे, ती सुद्धा जमा झालेली आणि अजून आपल्याकडे साखर आहे, तर मग शरीर फॅटमध्ये त्याचं रूपांतर करायला सुरुवात करतं. तर चरबीमध्ये त्याचे रूपांतर होतं. तर हे जे ग्लुकेगॉन आहे, हे काय करतं, की आपल्याकडे जी स्टोअर्ड साखर आहे त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्याचं काम करतं किंवा आपल्याकडे जे फॅट आहे त्याला बर्न करून त्याच्यापासून पण ऊर्जा तयार करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये होत असतं. तर या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये मग ती साखर नॉर्मल केली जाते आणि आपल्या ब्रेनला मेसेज पाठवला जातो, की आता जेवण पाहिजे. मग आपल्याला भुकेची जाणीव होते आणि मग आपण म्हणतो मला काहीतरी खायचंय वगैरे. आणि 2-4 तास इकडं-तिकडं आणि कधी-कधी ते खूप महत्वाचं काम असेल, तर ब्रेन सांगतं, की सध्या खूप महत्वाचं काम आहे. जे आपल्या शरीरामध्ये आहे साठवलेलं ते तुम्ही वापरा आणि आत्ता काही जेवायला मिळणार नाही. सो आपल्याला भुकेचं भान राहत नाही बऱ्याच वेळा, की आपण कामाच्या भारामध्ये, तणावामध्ये असतो कधी-कधी. ठीक आहे, एखादं खूप प्रेशर असेल, तर आपल्याला भूक नाही जाणवत. पण शरीर ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट करत असतं. तर या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ही सायकल चाललेली असते. आता नेमकं काय होतं, की आपल्या शरीरातली साखरेची पातळी का वाढायला लागते? सो हे पाहूया आपण. तर या ठिकाणी आपलं शरीर जे आहे हे इन्सुलिन बनवतं, परंतु जास्त बनवतं. ठीक आहे. जेव्हा आपल्याला जास्त गरज असते त्यावेळेस ते जास्त बनवतं, ज्यावेळेस कमी आवश्यकता असते त्यावेळेस कमी बनवतं. पण आपल्या शरीरामध्ये एक इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा भाग तयार होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? की शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी वाढलेली असते आणि पेशींना ती वाढलेली पातळी नको असते. त्यामुळे त्या आता इन्सुलिनला रेझिस्ट करतात. म्हणजे त्याला नाही म्हणायला सुरुवात करतात, की आता मला नकोय. इन्सुलिन जास्त नकोय शरीरामध्ये. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं, की त्या प्रतिसादच देत नाहीत. इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत आणि त्यामुळे आपल्या रक्तामधली जी साखर आहे ती पेशीमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ती रक्तातच राहते आणि त्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि याला आपण डायबिटीज टाइप 2 कडे जाण्याचा प्रवास म्हणतो. ठीक आहे. ज्या लोकांना डायबिटीज टाइप 1 असतो, तर त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनच बनत नाही. हळू हे डायबिटीज 2 चे लोक जे आहेत ते डायबिटीज 1 कडे प्रवास करतात. कारण पॅनक्रिया इन्सुलिन तयार करून शेवटी पॅनक्रियाच्या ज्या पेशी असतात, तर त्या पेशी निष्क्रिय होतात आणि त्या इन्सुलिन बनवू शकत नाही. मग अशा वेळेस डॉक्टर बाहेरून इन्सुलिन द्यायला सुरुवात करतात. सो अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. तर आता या ठिकाणी नेमकं काय होतं ते बघूया आपण. तर आता हे जे इन्सुलिन आहे, ही इन्सुलिन म्हणजे चावी आहे. या सेलमध्ये काही पण येऊ शकत नाही, काही पण जाऊ शकत नाही. या सेलचे गेट असतात. आणि ही चावी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हे कार्ड आहे सपोज, की जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत सेल त्याचा दरवाजा उघडत नाही. जोपर्यंत दरवाजा उघडत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये ग्लुकोज जात नाही. आणि ग्लुकोज गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन ऊर्जा तयार होते. परंतु इथे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालेला आहे. तुम्ही जर दुसरं चित्र जर पाहत असाल, तर इथे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालेला आहे, की इन्सुलिन तिथं आलेलं आहे, पण पेशी काही केल्या दरवाजा उघडत नाहीये. तर त्यामुळं काय होतंय, की ही जी रक्तातली साखर आहे ना, तर ही रक्तातली साखर आता आतमध्ये जाऊच शकत नाही. तर अशी अवस्था येते. याला आपण डायबिटीसच्या अगोदरची स्थिती म्हणतो. याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. आता
याचं कारण काय आहे? याचे बरेच कारण आहेत. इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचे कारण काय आहेत? तर बरेच आहेत. एक तर तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीजची हिस्ट्री असेल. दुसरी गोष्ट तुमची जीवनशैली जी आहे ही बैठी आहे. आता सक्रिय जीवनशैली कशासाठी आवश्यक आहे? तर जेव्हा पण आपण हालचाल करतो त्यावेळेस आपल्या रक्तातली म्हणजे आपल्या शरीरामधली साखर वापरल्या जाते आणि ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याच्यामुळे आपली जीवनशैली सक्रिय असायला पाहिजे. तुमचं वय जितकं जसं वय वाढत जाईल तसं हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका काय होत जातो? वाढत जातो. आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सची गडबड होऊ शकते. स्टेरॉइडचा वापर तुम्ही बघितलं असेल, की कोरोना नंतर बऱ्याच लोकांना डायबिटीज झाला, कारण की त्यांना स्टेरॉइड खूप मोठ्या प्रमाणात देण्यात आले. काही औषध आहेत असे, की ज्यामुळं डायबिटीज होतो. बऱ्याच लोकांना अशी सिच्युएशन येते, की त्यांना ब्लड प्रेशरचं औषध चालू असतं आणि मग काही दिवसाच्या नंतर त्यांना शुगर पण होते. झोपेच्या खराब सवयी. आता झोपेच्या बाबतीमध्ये काय आहे, की रात्री 11 ते 3 या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये रिपेअरिंगचं काम चालू असतं. सो या पिरियडमध्ये जर रिपेअरिंग प्रॉपर जर झालं नाही, सो तर मग अशा पद्धतीचा गडबड आपल्या शरीरात व्हायला लागते. प्लस धूम्रपान. परंतु या इन्सुलिन रेझिस्टन्सचं एक सगळ्यात मोठं कारण आहे, जे मी आता तुम्हाला सांगत आहे. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे, की उच्च जी-आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्सचं अन्न जास्त प्रमाणात घेणे. आता ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे हे पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि यामुळे काय होतं हायपर इन्सुलिनिमिया होतो आणि त्यामुळं पुढं इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. हायपर इन्सुलिनिमिया म्हणजे काय, की इन्सुलिनचं प्रमाण वाढायला लागतं शरीरामध्ये. जो पेशी आपली या इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही, तो जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन पाठवण्याचं काम शरीर करत असतं. जास्त इन्सुलिन तयार करण्याचं काम शरीर करतं आणि यालाच हायपर इन्सुलिनिमिया म्हणतो आपण आणि त्यातून पुढे मग इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो आणि मग डायबिटीज होतो. सो आता काय लक्षणं असू शकतात, की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे? तर तुम्हाला सतत गोड खावंसं वाटणं. त्याच्यानंतर तुमचं वजन गरजेपेक्षा खूप जास्त आहे. तुम्हाला वारंवार भूक लागते, क्रेव्हिंग होते. जास्त भूक लागते. त्याच्यानंतर तुमचा फोकस होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अनइझी वाटायला लागतं, अँक्झायटी वाटायला लागते. ठीक आहे. तुमचं लक्ष लागत नाही कशामध्ये. तुम्हाला थकवा जाणवतो. कधी-कधी जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला लगेच थकल्यासारखं वाटतं. तर असे काही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील, तर तुम्ही समजू शकता, की आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला असू शकतो. परंतु खात्रीशीर आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्सकडे आपण चाललो का नाही चाललो हे टेस्ट करण्यासाठी डॉक्टर रेडिस ट्रेंड ज्यांच्या पुस्तकावर आधारित आजचा प्रोग्राम आहे. हे एम-डी आहेत, एम-डी मेडिसिन आहेत आणि स्पेशलिस्ट इन न्यूट्रिशनल मेडिसिन आहेत. सो यांनी एक टेस्ट सांगितलेली आहे, जी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, की तुम्हाला तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल चेक करायचं आहे. तर आपलं एक ट्रायग्लिसराईड असतं आणि एक एचडीएल नावाचं चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. तर तुमचं ट्रायग्लिसराईड डिव्हायडेड बाय एचडीएल ही जर पातळी 2 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही असं समजून चालायचं, की आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स होतो आहे. काही-काही जणांचं हे प्रमाण 4 असतं, 5 असतं. ठीक आहे. जितकं जास्त तेवढं तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे. सो इन्सुलिन रेझिस्टन्स तुम्ही या पद्धतीने काय करू शकता? चेक करू शकता. आता इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, नंतर डायबिटीज होतो, नंतर मग तुमच्या शरीरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. हार्टशी रिलेटेड, नर्व्ह सिस्टमशी रिलेटेड, त्याच्यानंतर मूत्रपिंडाशी रिलेटेड, किडनीशी रिलेटेड, त्याच्यानंतर डोळ्यांना नुकसान व्हायला लागतं. ठीक आहे. फंडोस्कोपी नावाची एक टेस्ट केली जाते, की तुमच्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्या कारण त्या सगळ्यात नाजूक आहेत, तर पहिल्यांदा तिकडे परिणाम व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पायांच्या ज्या नर्व्हज असतात त्याच्यावर नुकसान व्हायला लागतं. स्किनवर प्रॉब्लेम यायला लागतो. त्याच्यानंतर ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. अल्झायमर सारखे आजार होतात. अल्झायमर म्हणजे काय, की त्या व्यक्तीच्या जी स्मरणशक्ती आहे त्याच्यावरच परिणाम व्हायला सुरुवात होतो. ठीक आहे. सो या ठिकाणी आता आपण हे होऊ नये म्हणून किंवा झालं असेल तर त्याला इन्सुलिन रेझिस्टन्सला तुम्ही रिव्हर्स करू शकता. तुम्हाला जर डायबिटीज झाला असेल तर तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. ठीक आहे. तर हे 4 आधारस्तंभ आहेत. ठीक आहे. बघा आत्तापर्यंत लोकांची अशी मानसिकता होती, की काहीतरी आपल्याकडे गोळी असेल, काहीतरी एक मेडिसिन आहे. एक गोष्ट मी केली ती पोटात टाकली, की माझं काम झालं. ठीक आहे. पण हेल्थ जी आहे ना, ही अशी इतकी स्वस्त गोष्ट नाहीये, की तुम्ही असं काही केलं, की असं झालं. असं होत नाही. बाहेर अशा प्रकारच्या जाहिराती पण असतात, की तुम्ही फक्त एवढं करा, तुमचं सगळं काम आपोआप ओके होऊन जाईल. पण तुम्हाला
हेल्थ जी आहे ना ती अर्न करावी लागते, कमवावी लागते. सो सगळ्यात पहिलं काम काय, आपल्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. का तर स्ट्रेस एक खूप मोठा फॅक्टर आहे. ठीक आहे, स्ट्रेसला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला तुमचा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवावा लागेल. प्रॉपर रेस्ट घ्यावी लागेल. एक्सरसाइज बद्दल मी थोडंसं सांगणार आहे आणि डिटेलमध्ये सांगणार आहे बॅलन्स डाएट बद्दल. सो आता एक्सरसाइज मध्ये कुठल्या एक्सरसाइज करायच्या, तर सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे ते म्हणजे वॉकिंग. का तर ती सेफ आहे. ठीक आहे, तर तुम्ही कमीत कमी दिवसभरामध्ये 7,000 पावलं ते 10,000 पावलं चालण्याचं गोल तुम्ही ठेवू शकता. जर आपण 10,000 स्टेप्स जर दिवसभरात चाललो, जरुरी नाहीये की तुम्हाला एकाच वेळी 10,000 पावलं चालायला पाहिजे. तुम्ही त्याला 2 वेळामध्ये 3 वेळामध्ये तोडू शकता. पण तुमच्या 10,000 पावलं चालण्याचं जर तुम्ही गोल कंप्लीट केलं, तर त्याच्यामुळे तुम्हाला हा इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे हा परतवून लावता येतो किंवा डायबिटीस सारखा जो आजार आहे तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. देन योगा आहे, त्याच्यानंतर डान्स आहे, त्याच्यानंतर स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, वेट लिफ्टिंग आहे. तर जे मसल्स बिल्ड करणारे जे व्यायाम आहेत ना, तर ते जास्त इफेक्टिव्ह आहेत तुम्हाला तुमची शुगर कंट्रोल करण्यासाठी. का? आपल्या मसलमुळे काय होतं की आपला जो एनर्जी जो आपण बर्न करतो तो रेट जो आहे ना तो आपला वाढतो. देन आता डॉक्टर रेडी स्टँड यांचं हे पुस्तक आहे जे मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेल. व्हॉट युअर डॉक्टर डझंट नो अबाउट न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग यू. हे पुस्तक मराठीमध्ये पण अवेलेबल आहे, हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे. ज्यांनी पण तुम्हाला आजच्या या मीटिंग मध्ये बोलवलेलं आहे, तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला ते पुस्तक वाचायला देतील. या पुस्तकाला वाचणं नाही झालं तर कमीत कमी याच्यातला डायबिटीसचा चॅप्टर जरूर वाचा. पण मी तुम्हाला समजून सांगतोय की त्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे ते. ठीक आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला एक संतुलित आहार घ्यायचा आहे. तो संतुलित आहार कसा घ्यायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला 50-25-25 नावाचं आहार घ्यायचा आहे. या बाबतीमध्ये डॉक्टर बॅरी सियर्स म्हणून तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला सापडेल. तर ते काय प्रमोट करतात की 40-30-30. परंतु डॉक्टर रेड्डीज ट्रेंड काय सांगतात की तुम्हाला 50-25-25 चा आहार घ्यायचा आहे. आता या 50-25-25 चा अर्थ काय होतो तर तुम्हाला मी सांगतो. तर आपल्याला 50% कॅलरी ज्या आहेत, 50% कॅलरी आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 25% कॅलरी जे आहेत आपल्याला फॅट पासून मिळायला पाहिजे, चांगलं फॅट, गुड फॅट. आणि 25% कॅलरी जे आहेत ते आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या प्रोटीन पासून मिळायला पाहिजे. सो आता या ठिकाणी आपण बघूया की 50% कार्बोहायड्रेट म्हणजे नेमकं किती, 25% प्रोटीन किंवा 25% फॅट म्हणजे नेमकं किती. तर मी या ठिकाणी एक ऍव्हरेज 1600 कॅलरीचं डाएट घेतलेलं आहे. सो तुम्हाला ज्यांनी पण बोलवलं आहे त्यांना जर तुम्ही तुमचं वजन, तुमची उंची आणि वय जर दिलं, तर ते तुम्हाला सांगू शकतात की तुमची लाईफस्टाईल कशी आहे त्याच्यावर डिपेंड, की तुम्हाला सांगू शकतात की तुम्हाला डेली किती कॅलरीचं इंटेक गरजेचं आहे. आता सपोज तुम्हाला 1600 कॅलरीची गरज आहे, परंतु जर तुम्हाला तुमचं वजनही कमी करायचं असेल, तर मग तुम्ही याला 1600 ला 1300 कॅलरीचं सुद्धा डाएट करू शकता. किंवा तुम्हाला 2000 कॅलरीची गरज आहे, तर 1700 कॅलरीचं डाएट पण तुम्ही घेऊ शकता. सो हे जे आहे हे व्यक्तिपरत्वे बदलणारी गोष्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण 1600 कॅलरीचं डाएट घेतलं तर 800 कॅलरी 50% म्हणजे 800 कॅलरी ज्या आहेत त्या कार्बोहायड्रेट मधून यायला पाहिजे. 400 कॅलरी ज्या आहेत त्या फॅट मधून यायला पाहिजे. कॅलरी ज्या आहेत त्या प्रोटीन मधून आपल्याला मिळायला पाहिजे. राईट. सो आता या ठिकाणी आपण बघितलं की 400, 400, 800. परंतु आता नेमकं ग्रॅम मध्ये जर आपण काढायचं म्हणलं की आपल्याला किती ग्राम मिळायला पाहिजे, तर मग आपण काय करतो, प्रोटीनच्या 1 ग्राम मध्ये 4 कॅलरी असतात. म्हणून या ठिकाणी 400 डिवायडेड बाय 4 केलं तर आपल्याला 100 ग्राम प्रोटीन मिळायला पाहिजे. 100 ग्राम. ज्या व्यक्तीला 1600 कॅलरीचं डाएट पाहिजे त्याला 100 ग्राम प्रोटीन मिळायला पाहिजे. फॅट मध्ये 9 कॅलरी असतात, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 45 ग्रामच फॅट पाहिजे. ठीक आहे. आणि कार्बोहायड्रेट मध्ये अगेन 4च कॅलरी असतात, त्याच्यामुळे आपल्याला 200 ग्राम या ठिकाणी आपल्याला कार्बोहायड्रेट मिळायला पाहिजे. साधारणतः तुमचं सगळं जेवण मिळून जे आहे तर 300 ग्रामचं जेवण होईल. ठीक आहे. आणि आपल्याला जर पोट भरायचं असेल तर मग त्यासाठी काय करायचं ते पण मी पुढे सांगणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शरीराची भूक भागलेली आहे पण आपल्या मनाची भूक नाही भागलेली, पोट नाही भरलं आपण असं म्हणतो. तर अशा वेळेस आपण काय खाऊ शकतो ते पण मी पुढे सांगणार आहे. सो आपल्या आहारामध्ये नॉर्मली म्हणजे मी मागच्या जवळजवळ आता 15 वर्षापासून मी लोकांच्या संपर्कात आहे. हजारो लोकांना मी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि हजारो लोकांचं मी डाएट जे आहे तर त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे.
तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपल्याला प्रोटीन इंटेक वाढवायचं. ठीक आहे. तर प्रोटीन इंटेक आपलं जे आहे ते 100 ग्राम पर्यंत गेलं पाहिजे. 100 ग्राम पर्यंत आपलं प्रोटीन इंटेक वाढलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे कार्बोहायड्रेट आहे, ज्याच्यामुळे आपली साखर तयार होणार आहे. बघा साधी गोष्ट आहे की आपण साखरच कमी टाकली पोटामध्ये तर जास्त साखर वाढणार नाही ना. ठीक आहे. कमी टाकली तर जास्त वाढणारच नाहीये. सो आपल्याला कार्बोहायड्रेट इंटेक जे आहे आपलं ते कमी करायचंय आणि आपल्याला जे फॅट इंटेक आहे तर ते ऍज इट इज ठेवायचंय. म्हणजे नॉर्मली मी बघतो की लोकांचं 40-45 ग्राम पर डे फॅट आहेच, ऑलरेडी ते घेत आहेत. ओके. तर आता NIN नावाची एक संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, यांचे मार्गदर्शक तत्व काय सांगतात त्याच्याप्रमाणे डॉक्टर रेड्डी स्टँड बसतात का आपण बघू. कारण आपण फॉलो करतो यांना, कारण आपण राहतो भारतामध्ये. ठीक आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचं हेड ऑफिस आहे हैदराबादला. तर हे आपल्या पूर्ण भारताची अथॉरिटी आहे की आपण काय न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे काय नाही याचा अभ्यास करणारी ही एक संस्था आहे. तर यांनी काय सांगितलं की प्रोटीन तुम्हाला 10 ते 35% घ्यायला पाहिजे. आता हे 10% कोणाला घ्यायचंय, ज्या लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांना. पण आपण या ठिकाणी नॉर्मल व्यक्तीबद्दल बोलत आहोत तर तुम्ही 25% जाऊ शकता. देन फॅट किती सांगितलं त्यांनी, 20% टू 35%. आपण 25% घेतो या डाएटमध्ये. कार्बोहायड्रेट किती सांगितलंय, 45% टू 65%. तर आपण इथं 50% घेतलेलं आहे. म्हणजे आपण NINच्या मार्गदर्शक तत्वामध्ये बसतो. हा डाएट जो आहे तो NINच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बसतो. सो आता आपल्याला प्रोटीन इंटेक वाढवायचं आपल्याला. तर सो सगळ्यांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्याला आपलं प्रोटीन इंटेक जे आहे ते 100 ग्राम पर्यंत काय करायचं, इन्क्रीज करायचं. राईट. सो या ठिकाणी जास्त प्रोटीन असलेले काही ऍटम मी तुम्हाला इथं सांगतोय की जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये वाढवू शकता, डाएटमध्ये वाढवू शकता. तर सगळ्यात पहिलं म्हणजे कडधान्य. ठीक आहे. मूग, मटकी, हरभरा, त्याच्यानंतर तुमचं चवळी, त्याच्यानंतर राजमा, हे सगळं जे आहे याच्यामध्ये ऍव्हरेज 25 ग्राम आपल्याला प्रोटीन मिळतं. ठीक आहे. भोपळ्याच्या बिया त्याच्यामध्ये 30 ग्राम आहे. हे सगळं प्रमाण 100 ग्रामचं आहे. ठीक आहे. सो 100 ग्राम आपण खाऊ शकत नाही एखादी गोष्ट, त्याच्यामुळे आपण मिक्स करून खातो. पण हे जे डाएट आहे हे तुम्ही जर ठेवलं तर हे पॉसिबल आहे. पनीर मध्ये 100 ग्राम मध्ये तुम्हाला 14 ग्राम प्रोटीन मिळतं. ठीक आहे. लो फॅट पनीर तुम्ही घेऊ शकता. शेंगदाण्यामध्ये खूप चांगलं प्रोटीन आहे, 25 ग्राम पर्यंत तुम्हाला प्रोटीन मिळतं. जे लोक नॉनव्हेज खातात ते लोक एग्स घेऊ शकतात. 4 एग्स जर तुम्ही घेतले तर तुमचं प्रोटीन इंटेक वाढणार आहे. फिश खातात ते लोक फिश खाऊ शकतात. ठीक आहे. टोफू, टोफू म्हणजे काय, सोयाबीन पासून बनवलेलं पनीर. तर त्याच्यामध्ये पण चांगलं प्रोटीन असतं. ओट्स मध्ये खूप चांगलं प्रोटीन आहे, 17 ग्राम प्रोटीन आहे. बदाम मध्ये पण खूप चांगलं प्रोटीन आहे. ठीक आहे. पुढे सांगणार मी तुम्हाला की बदाम किती इम्पॉर्टंट आहेत डायबिटीसच्या लोकांसाठी. जे लोक नॉनव्हेज खातात ते चिकन घेऊ शकतात. त्याच्यानंतर मोड आलेले धान्य, कडधान्यालाच आपण मोड आणले तर काय होतं की त्याच्यातलं प्रोटीन पर्सेंटेज वाढतं, जवळजवळ 30 ग्राम पर्यंत ते प्रोटीन वाढतं. आणि त्यामुळं आपल्याला आता एवढं सगळं करूनही तुमच्या असं लक्षात आलं की आपलं प्रोटीन इंटेक वाढत नाहीये, तर तुम्ही आधार घेऊ शकता प्रोटीन पावडरचा, ज्याच्यामध्ये 100 ग्राम मध्ये 80 ग्राम प्रोटीन आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हायेस्ट जे आहे तुमचं जे काही गोल अचीव्ह करायचं तर त्याच्यासाठी तुम्ही प्रोटीन पावडरचा आधार घेऊ शकता, प्रोटीन पावडरची मदत घेऊ शकता. राईट. तर आता प्रोटीन का वाढवायचं आपल्याला, तर 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रोटीनचे खूप सारे बेनिफिट आहेत, पण मी इथं सगळं जे काय बोलतोय ते आपल्या डायबिटीसच्या, मधुमेहाच्या अँगलने बोलतोय. तर सगळ्यात पहिलं आपल्या ग्लुकॅगॉनचा पाझर आपल्याला वाढवायचा, इन्सुलिनचा पाझर नाही वाढवायचा. इन्सुलिन रेजिस्टन्स झालेला आहे, इन्सुलिनचं प्रमाण वाढतंय ऑलरेडी. तर ग्लुकॅगॉनचा पाझर वाढल्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या शरीरामधली जी चरबी आहे तर ती बर्न व्हायला आपल्याला मदत होणार आहे आणि तुमच्या शरीरामधलं जे फॅट पर्सेंटेज आहे तर ते फॅट पर्सेंटेज कमी व्हायला सुरुवात होईल. बऱ्याच वेळा असं होतं की लोकांचं वजन जास्त नसतं, परंतु त्यांच्या शरीरामधलं बॉडी फॅट पर्सेंटेज जे आहे तर ते जास्त असतं. सो अशा वेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की आपल्याला वजन कमी नाही करायचं. आपल्याला वजन जे आहे, एखाद्या व्यक्तीचं वजन जे आहे मसल्सचं आणि बोनचं जास्त असू शकतं, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपल्याला फॅटचं वजन जे आहे ते आपल्याला कमी करायचंय. तर या ग्लुकॅगॉनचा पाझर वाढवण्यासाठी आपल्याला प्रोटीन पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या भुकेवर नियंत्रण मिळवायचं. तर भुकेवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते प्रोटीन करतं. का, तर या प्रोटीनला डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. दुसरी गोष्ट, या प्रोटीनला डायजेस्ट व्हायला जास्त कॅलरी लागतात. त्याच्यामुळे इटसेल्फ तुम्ही प्रोटीन खाल्लं की तुमच्या कॅलरी जास्त बर्न व्हायला लागतात आणि जो जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
डायबिटीसच्या लोकांना रात्री उशिरा किंवा वारंवार खाण्याची इच्छा जी होती, तर ती इच्छा कंट्रोल करण्यासाठी सुद्धा प्रोटीनचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मी सांगितलं तुमचं की फॅट बर्निंग आणि तुमचं मेटाबॉलिझम वाढण्यासाठी या प्रोटीनचा उपयोग होतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आहारामध्ये प्रोटीन वाढवायचं. ओके. आता नंबर 2 आहे आपलं फॅट. ठीक आहे. तर फॅट मध्ये आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सीड आणि नट म्हणजे बादाम, शेंगदाणे, अक्रोड, जवस, टरबूज, तीळ, चिया सीड, एग्ज मध्ये पण प्रोटीन हे असतं, फॅट असतं. ओके. सो या फॅटचं प्रमाण आणि तेल जे आपण आपल्या भाजीसाठी किंवा आपल्या स्वयंपाकघरात वापरतो त्याच्यासाठी, तर स्वयंपाकघरात जे तेल वापरतो त्याचं प्रमाण 20 ते 30 ग्रामच ठेवायचंय. ठीक आहे. एनआयएन न जे ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, तर 20 टू 30 ग्रामच आपल्याला पर पर्सन पर डे ठेवायचं. एका व्यक्तीला एका दिवसाला 20 ते 30 ग्राम पेक्षा जास्त तेल नाही खायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी साधारणतः 20 ग्राम जर तुम्ही तेल धरलं तर तुम्हाला अर्धा किलो तेल महिन्याला लागायला पाहिजे एका व्यक्तीला. अर्धा ते पाऊण किलो तेल एका व्यक्तीला लागायला पाहिजे. ठीक आहे. 1 किलोच्या पुढे तर जायलाच नाही पाहिजे. आता बाकीचं जे फॅट आहे तर ते आपल्याला फॅट कुठून मिळवायचंय, तर ते फॅट मिळवायचं आपल्याला नट्स आणि सीड पासून. तर याच्यामध्ये 2 नट जे आहेत ना, 3 हे फार इम्पॉर्टंट आहेत. एक आहे बदाम, दुसरा आहे अक्रोड. तर मित्रांनो, बदाम जर खायचे असतील ना तर ते रात्रभर भिजवायला पाहिजेत किंवा कमीत कमी 3 तास भिजवायला पाहिजेत आणि ते तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही सेवन करू शकता. का तर त्याच्यामध्ये काही अँटी न्यूट्रिएंट्स असतात, तर ते तुम्हाला डायजेशनला खराब प्रॉब्लेम करणार नाहीत. त्याच्यानंतर शेंगदाणे तुम्ही वापरू शकता, अक्रोड खाऊ शकता, जवस आहे, टरबुजाच्या बिया आहेत, तीळ आहे, चिया सीड आहे. हे किती घ्यायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. ठीक आहे. तर तुमच्या हाताच्या मुठीमध्ये जेवढं बसतं तेवढं एका दिवसभरामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि सीड्स ज्या बिया आहेत तर 1 चमचा जो आहे तर तेवढं तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरू शकता. जर आपण सलाद खात असू तर त्या सलादवर आपण सीड वापरू शकतो किंवा आपण जी काही पोळी बनवतो त्या पोळीला तीळ लावू शकतो. या पद्धतीने आपल्या आहारामध्ये आपण नट्स आणि सीडचा वापर करू शकतो. तर साधारणतः 20 ग्राम इकडनं 25 ग्राम इकडनं फॅट आपल्याला मिळालं तर आपलं 45 ग्राम फॅटचं जे उद्दिष्ट आहे तर ते काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. राईट. सो आता ग्लायसेमिक इंडेक्स कडे जाऊ. आता इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, की तुम्हाला जे कार्बोहायड्रेट खायचंय, आपण प्रोटीन बघितलं, देन आपण फॅट बघितलं, आता आपण कार्बोहायड्रेट बद्दल बघतोय. तर कार्बोहायड्रेट जे काही घ्यायचंय आपल्याला, तर ते आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे त्याचा तो कमी असलेला घ्यायचंय. तर एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो, की ज्यामुळे आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स समजेल. तर आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे. जवळजवळ प्रत्येकाला माहिती आहे, की ससा आणि कासवाची गोष्ट. तर ससा जो आहे तर तो फास्ट रनर आहे. पण तो मध्येच थांबतो. ठीक आहे. तर कासव जे आहे तर ते ग्रॅज्युअली चालतच राहतं. सो हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, की रक्तातली साखर झपकन वाढते आणि कमी होते. तर तुम्ही इथं जी लाल रेषा बघत आहात आता स्क्रीनवर, तर हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. ज्याला आपण म्हणतो 70 पेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स जर असेल, हे मोजलेलं आहे. शास्त्रज्ञ लोकांनी मोजलेलं आहे, की त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे प्रत्येक पदार्थाचं. मी सांगणार आहे तुम्हाला काही पदार्थाचं. त्याच्यानंतर काही पदार्थ असे आहेत ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स मीडियम आहे आणि काही पदार्थ असे आहेत, की ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स जे आहे हे लो आहे. तर ही ग्रीन कलरची जी रेषा दिसते ही कासवाची रेषा आहे आणि ही फार चांगली आहे आणि हे कार्बोहायड्रेट आपल्याला खायचे. कोणते कार्बोहायड्रेट आपण खातो हे फार महत्वाचं आहे. तर हा आपल्या शरीरामध्ये साखर ज्या म्हणजे ज्याचं एकक आहे हे मोजण्याचं, की ज्या प्रमाणात वाढते त्याला मोजण्याचं एकक आहे किंवा त्याला मोजण्याची एक प्रणाली आहे आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आपल्याला खायचंय. आता कोणतं फूड हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि कोणतं मीडियम आहे आणि कोणतं लो आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काही उदाहरण देतोय. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे कॉर्न सिरप. ठीक आहे. तर आजकाल मार्केटमध्ये आपल्याला मध मिळतो, फास्ट फूड मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ मिळतात. तर त्याच्यामध्ये हे कॉर्न सिरप वापरलं जातं. सो बी केअरफुल. तुम्ही कुठलंही पॅक्ड फूड घेत असताल जे गोड आहे, तर त्याच्यामध्ये कॉर्न सिरप असू शकतं आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय आहे, खूप हाय आहे. तो 90 आहे आणि त्यामुळे तुमची साखर कमी नाही होणार. अशा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये दडलेलं असतं कारण, की एखादा व्यक्ती म्हणतो माझं शुगर काही कमीच होत नाही आणि मग त्याचं जर तुम्ही जेवण तपासलं तर तो सकाळी-सकाळी काय करत असतो? मध आणि कोमट पाणी घेत असतो आणि ते जे मध आहे त्या ब्रँडने त्याच्यामध्ये ते कॉर्न सिरप टाकलेलं असतं. पॅक्ड फूड जे असतात.
ज्याच्यामध्ये गुढी आणण्यासाठी काही गोष्टी टाकल्या जातात, तर हे स्वस्त असतं आणि कंपन्यांना जे आहे याची टेस्ट खूप चांगली असल्यामुळे ते टाकावं लागतं. त्याच्यानंतर मैदा. आता तुम्ही बघू शकता या यादीमध्ये साखर जे आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 65 आणि मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 71. सो तुम्ही समजून घेऊ शकता की मैदा आपल्याला साखरेपेक्षा पण जास्त घातक आहे. त्यामुळे मैदा आणि मैद्याचे पदार्थ जे आहेत हे असं पण खाणं चांगलं नाहीये आणि शुगरच्या व्यक्तीसाठी तर ते घातक आहे. त्याच्यानंतर पांढरा शुभ्र तांदूळ जे आहे तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 79. उकडलेले बटाटे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 80. रताळाचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 70. साखरेचा आहे 65. बीटरूटचा आहे 61. ठीक आहे, बीटरूट एक वेळेस चालेल, परंतु साखर आणि हे पुढचे जे आयटम आहेत हे आपल्या आहारातून आपल्याला काढून टाकावे लागतील. ठीक आहे. सो आता मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये काय येतं की मग आता जर मला पांढरा तांदूळ नाही खायचं तर काय करायचं, तर मला ब्राऊन बासमती राईस खायचा किंवा ब्राऊन राईस खायचा. तर ब्राऊन राईसला शिजायला वेळ लागतो. ब्राऊन बासमती राईस सुद्धा आहे तर त्याचा 55 ते 58 ग्लायसेमिक इंडेक्स आहे. आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी अजून एक पद्धत आहे की तुम्ही त्या राईसचं प्रमाण कमी ठेवा. 40 ग्रामच राईस घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्ही सोया चंक टाका, पनीर टाका, अजून काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यात ऍड करू शकता, भाज्या टाका, जेणेकरून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अजून कमी होईल आणि ते तुम्हाला बाधक ठरणार नाही. बऱ्याच लोकांना राईस शिवाय जेवण जात नाही. सो गव्हाचा किती आहे? 54 आहे. बाजरीचा किती आहे? 54 आहे. अगेन ओट्सचा किती आहे? 55 आहे. ग्रीन पीचा किती आहे? 55 आहे. तर हे पदार्थ खाऊ शकतो आपण. ठीक आहे. पण आपल्या आहारामध्ये जास्त पदार्थ कुठले असले पाहिजे, तर ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. तर आता बघा मी तुम्हाला सांगतोय, बार्ली हे एक अतिशय उत्कृष्ट असं धान्य ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 28 आहे, 28 आहे. तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बार्लीचा वापर करू शकता. बार्लीची पोळी अगदी गव्हासारखीच पोळी आपल्याला लागते. तर त्याचा फायदा असा आहे की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. बऱ्याच लोकांना मग आता साखरेला सबस्टिट्यूट काय आहे? साखर मला गोड तर खायचंय, मग काय करायचं? तर स्टिविया नावाची साखर तुम्ही काय करू शकता? वापरू शकता. चणे जे आहेत, हरभरे जे आहेत, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, 8 आहे. त्याच्यामुळं तुम्ही ब्रेकफास्टला सकाळी चणे घेऊ शकता, राजमा घेऊ शकता, 19 आहे. मसूर, मूग सगळे कडधान्य बघा, प्रोटीन पण जास्त आहे आणि इकडे ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे. एग्ज मध्ये तर 0 आहे. का? तर त्याच्यात कार्बोहायड्रेटच नाहीये. बदाम पण 0 आहे, कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाहीये. ठीक आहे. जे लोक नॉनव्हेज घेतात ते लोक एग्ज खाऊ शकतात. जे लोक नॉनव्हेज नाही घेऊ शकत ते बदाम खाऊ शकतात. देन हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत, त्याचा पालकचा 15 आहे, भेंडीचा 15 आहे, गाजर जे आहे 39 जरी असलं तरी गाजर खूप हेल्दी आहे. कोबी जे आहे 10 आहे, त्याचं काकडीचा 15 आहे. शेंगदाणे घेऊ शकता. बदाम जे लोक खाऊ शकत नाही तर ते लोक शेंगदाणे काय करू शकतात? ऍड करू शकतात. दुधाचा 30 आहे, दूध घेऊ शकतो आपण साय काढून. ठीक आहे. सो या पद्धतीनं कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्या आहारामध्ये आपण काय करू शकतो? ऍड करू शकतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोटीन इंटेक वाढवल्यामुळे काय फायदा आहे, तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड खाल्ल्यामुळे तुम्हाला काय काय फायदा होणार आहे. तर सगळ्यात पहिले तर रक्तातली पातळी हळूहळू ग्रॅज्युअली ग्रो होणार आहे. त्याच्यामुळं तुमची साखर जी आहे रक्तातली झपकन वाढणार आहे, तुमची साखर प्रमाणात राहील. डायबिटीज असला जरी तरी सुद्धा तुमची साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहायला मदत होईल. त्याच्यानंतर तुमचं वजन जास्त असेल तर वजन कमी करायला उपयुक्त आहे आणि वजन कमी केलं की लगेच तुमची शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये यायला लागते. डायबिटीसच्या लोकांची एक सतत तक्रार असते की त्यांचा ऊर्जेचा स्तर चांगला नसतो. ते सांगतात की मला थोडंसं थकल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर मूड त्यांचा चांगला नसतो. तर अशा लोकांना लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड खाल्ल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की तुमची एनर्जी लेवल खूप चांगली राहणार आहे, तुमचा मूड खूप चांगला राहणार आहे. ठीक आहे. सो काय होतं, मूड कसा हे होतो, तुमची साखर डाऊन झाली की तुमचा मूड गायब होतो. तुमची साखर खूप उंच असेल, तुम्ही खूप एक्साइटेड असता. सो असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही एका स्टेबल सिच्युएशन मध्ये राहायला पाहिजे, तुमचा मूड चांगला राहतो. ठीक आहे. आता लो ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट खाऊ शकतो म्हणून कितीही खायचं असं चालणार नाही. ठीक आहे. तर त्याला सुद्धा तुम्हाला प्रमाणात खावं लागेल, कारण तुमचा जो कॅलरी इंटेक आहे तर त्या प्रमाणातच तुम्हाला ते घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर थोडंसं आपल्याला हे शिकावं लागेल. ठीक आहे. देन आता आणखीन एक घटक आहे जो अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे फायबर, जो आपली शुगर कंट्रोल करायला आपल्याला मदत करतो. हा आपल्या शरीरामध्ये पचल्या जात नाही. ठीक आहे. परंतु आपल्या शरीरातल्या साखरेला वाढण्यासाठी बॅरियर तयार करतो. ठीक आहे. अडथळे तयार करतो. त्याच्यामुळे साखर जी आहे ती हळूहळू वाढते.
तर याच्यामध्ये नंबर 1 वर आहे बार्ली. बघा बार्ली किती इम्पॉर्टंट आहे. 17 ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला फायबर काय होतं मिळतं. 14 ग्राम पासून 17 ग्राम पर्यंत मिळतं. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल. ओट्स मध्ये खूप चांगलं फायबर आहे. 10 ग्राम पर्यंत फायबर आहे. मुगामध्ये 7 ग्राम फायबर आहे. मूग पचायला पण सोपे आहेत. पावटा ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारचे बीन्स आहेत हे, तर याच्यामध्ये सुद्धा फायबर खूप चांगलं आहे. बदाम मध्ये पण खूप चांगलं फायबर आहे. चिया सीड्स मध्ये सुद्धा खूप चांगलं फायबर आहे. तर आपली डेली रिक्वायरमेंट जी आहे साधारणतः 30 ते 40 ग्राम आहे फायबरची. आणि फायबर अजून एका गोष्टीसाठी आवश्यक आहे, ते म्हणजे आपलं टॉक्सिन आपल्या शरीरातलं काढण्यासाठी आवश्यक आहे. याच्यामुळे काय होतं की तुमची शुगर कंट्रोल व्हायला लागते. आजच सकाळी आमचं एका म्हणजे आमचे खूप क्लोज रिलेशन आहेत, तर त्यांनी असं सांगितलं की त्यांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे. तर खूप सिंपल गोष्ट आहे की त्यांच्या आहारामध्ये फायबरची काय आहे, कमतरता आहे. त्यांनी आवाज गेला का मंदरे सर? सर आवाज येत नाही सर. हा आवाज गेला थांबा जस्ट मिनिट. येईल, नेटवर्क गेलं सरांचं, येईल नेटवर्क. मला आवाज येत नाही का? आता येऊ लागला. बरं, कुठून आला नाही मला मी एक्सप्लेन करतो. जस्ट नातेवाईकाचं एक्झाम्पल दिलं तुम्ही तिथपासून. ओके. सो त्यांनी सांगितलं की त्यांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे. सो सिंपल गोष्ट आहे की तुम्ही तुमचं फायबर इंटेक वाढवलं की तुमचं युरिक ऍसिड जे आहे ते कमी व्हायला काय होते, सुरुवात होते. तर एका व्यक्तीला दररोज 30 ते 40 ग्राम फायबर मिळायला पाहिजे. आणि फायबर आपल्या बॉडीमधलं टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं पण काम करतं. सो फायबर इंटेक वाढणं पण गरजेचं आहे आपल्याला जर शुगर कंट्रोल करायचे असेल तर. सो आता आणखीन काही न्यूट्रिएंट्स आहेत जे फार महत्वाचे आहेत. तर ओमेगा 3 तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओमेगा 3 आपल्याला डाएट मधून काही केल्या प्रॉपर मिळत नाही, आपल्याला ते सप्लिमेंट द्वारेच घ्यावं लागतं. त्याच्यानंतर एक वनस्पतीचं नाव आहे गुरुमार किंवा याला आपण जिम्नेमा सिल्व्हेस्ट्रे म्हणतो आपण. सो ही वनस्पती आहे. त्याच्यानंतर खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात. फॉर एक्झाम्पल क्रोमियम नावाचं एक मिनरल लागतं. अँटीऑक्सिडंट्स लागतात. विटॅमिन ए लागतं, विटॅमिन सी लागतं. ठीक आहे, प्रॉपर आपलं मेटाबॉलिझम होण्यासाठी. सो हे सगळे विटॅमिन्स आपल्याला लागतात आणि जर ते आपल्याला मिळत नसतील तर आपल्याला सप्लिमेंटच्या द्वारे ते घ्यायला पाहिजेत. सो मी या ठिकाणी हायली रिकमेंड करतो, कारण मी वापरतो म्हणून हायली रिकमेंड करतो की आपण न्यूट्रीलाइटचे सप्लिमेंट चूज करायला पाहिजेत. का? तर हे ऑर्गॅनिक आहेत, सेफ आहेत. हे सर आवाज ब्रेक होत आहे. तुम्ही म्हणजे ट्रस्टेड आहेत, मोस्ट ट्रस्टेड ब्रँड आहे. सध्या अमिताभ बच्चन जी याची ऍड करतायत टीव्हीवर, जर तुम्ही ऍड बघितली असेल तर. सो ऑल प्लांट प्रोटीन जे आहे हे एकदम बेस्ट प्रोटीन आहे, जे तुम्ही तुमच्या प्रोटीनच्या रिक्वायरमेंटला पूर्ण करण्यासाठी ऍड करू शकता. बघा 100 ग्रामचं गोल आहे तुमचं, ठीक आहे. तर 100 ग्रामचं गोल पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कुठं 10 ग्राम, 20 ग्राम, 30 ग्राम जर कमी पडत असेल तर तुम्ही हे प्रोटीन तुमचं वाढवू शकता. हा, त्याच्या मॅजिक हॅपन होतं, मॅजिक होतं. हे मी खूप साऱ्या लोकांना दिलेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांचे चांगले रिझल्ट्स आहेत. त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिनची एक गोळी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 13 विटॅमिन्स आणि 11 मिनरल्स असे 24 न्यूट्रिएंट्स मिळतात. तर आपल्याला काळजी करत बसायचं कारण नाहीये. पण लक्षात ठेवा की हे सप्लिमेंट घेतले म्हणजे सगळं झालं असं होणार नाही. मी याच्या अगोदर जी भूमिका स्पष्ट केलेली आहे, तर त्या गोष्टी पण याच्यामध्ये आवश्यक आहेत. त्याच्यानंतर ओमेगा 3 खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, एक सोर्स आहे हा इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्सचा. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ओमेगा 3 आणि ओमेगा 6, ओमेगा 6 म्हणजे आपण जे तेल खातो घरी ते, ठीक आहे. याचा जो एक्सपेक्टेड रेशो आहे तो 5:10 आहे. ठीक आहे, म्हणजे 5 ते 10 ग्राम जर आपण हे तेल खाल्लं तर 1 ग्राम आपल्याला ओमेगा 3 काय व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे. राईट. सो या ठिकाणी ऍक्च्युअल रेशो किती आहे भारतीय लोकांचा, हे मी तुम्हाला म्हणजे असं मनानं सांगतोय अशातला काही भाग नाहीये. तर ऍक्च्युअल रेशो इंडियन लोकांचा आहे 30 ते 70 ग्राम आपण तेल खातो तेव्हा कुठं आपल्याला 1 ग्राम ओमेगा 3 मिळतं. आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत असतात. त्यांनी स्पेशली इन्फ्लामेशन होतं आणि इन्फ्लामेटरी डिसीज होतात. सो डायबिटीसच्या व्यक्तीच्या तर रक्तवाहिन्या लवकर खराब होतात. का? साखर वाढली की रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात आतमधून. तर त्यांना ओमेगा 3 फार आवश्यक असतं. आणि ओमेगा 3चं आणखीन एक काम आहे, ते म्हणजे आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्याचं पण काम ओमेगा 3 करत असतं. सो या ठिकाणी आता मला तुम्हाला हे सांगायचंय की
हे सप्लिमेंट प्रोटीन आहे, मल्टीव्हिटॅमिन, आणि त्यानंतर मी तुम्हाला एक गुरमार नावाचं सप्लिमेंट म्हणजे हर्ब सांगितलं होतं, ते मधुनाशनी, शुंठी आणि त्वक नावाचं एक सप्लिमेंट आहे. तर हे काय करतं की तुमच्या आतड्यामधल्या रिसेप्टरला, ठीक आहे, ब्लॉक करायचं काम करतं, जेणेकरून ते शुगरचं जे शोषण जे आहे ते कमी प्रमाणामध्ये करतात. त्याच्यानंतर तुमच्या पॅनक्रियाच्या ज्या सेल आहेत त्याला रेज्युनेट करायचं काम करतं, त्याच्यामुळे ते इन्सुलिन चांगल्या प्रकारे ते तयार करायला मदत होते. त्याच्यानंतर फायबर, ठीक आहे, फायबर बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आहारामध्ये जर 30-40 ग्राम फायबर जात नसेल तर तुम्ही हे फायबर इंटेक याच्या माध्यमातून काय करू शकता, इन्क्रीज करू शकता. सो आपण आता लास्ट स्लाइडला आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय शिकलो की तुम्हाला तुमची एक टेस्ट करून घ्यायची. ठीक आहे, तुम्हाला डायबिटीस नसला तर तुम्हाला टेस्ट करून घ्यायची, डायबिटीस असेल तर प्रश्नच नाही. तर तुमचं ट्रायग्लिसराईड डिवायडेड बाय HDL रेशो काढा आणि समजून चला की आपण डायबिटीसच्या वाटेवर प्रवास सुरू केलेला आहे का नाही ते. नंबर 2, आपल्याला आपलं वेट कमी करायचं असेल, आपल्याला आपली शुगर कंट्रोल करायची असेल, आपल्याला आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायचा असेल, तर डॉक्टर रेडी स्ट्रेंड यांचा हा जो डाएट प्लॅन आहे 50-25-25 हा फॉलो करायचा. आणि हा करायचा म्हणजे काय, तर आपलं प्रोटीन इंटेक वाढलं पाहिजे. 100 ग्राम पर्यंत आपलं प्रोटीन इंटेक वाढलं पाहिजे. आणि आपलं कार्बोहायड्रेट इंटेक जे आहे ते कमी करायचंय. म्हणजे आपल्याला कार्बोहायड्रेट्स कमी खायचे. आणि कोणते कार्बोहायड्रेट खायचे, तर लो ग्लायसेमिक इंडेक्सचे कार्बोहायड्रेट आपल्याला खायचे. आपल्याला 4 आरोग्याचे जे आधारस्तंभ आहेत ते आपल्याला फॉलो करायचे. पहिला स्तंभ जो आहे तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो आपला एक्सरसाइज आहे. तर आपलं एक गोल असलं पाहिजे एक्सरसाइजचं, ठीक आहे, की आपल्याला 10,000 पावलं चालायचे, 7,000 पावलं चालायचे किंवा योगा करायचा आहे. ठीक आहे, आपल्या शरीराला मोमेंट इज अ मेडिसिन. तुमचं शरीर जे आहे हलत राहायला पाहिजे, हे एका जागी स्थिर ठेवण्यासाठी बनलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये काय बदल करायचे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आहारामध्ये सिंपल बदल करायचे, प्रोटीन वाढवायचे आणि आपलं कार्बोहायड्रेट कमी करायचे आणि फायबर इंटेक वाढवायचे. आणि त्यासाठी आपल्याला सप्लिमेंटचा आधार घ्यायचा. ठीक आहे. सो सप्लिमेंट मध्ये मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल की तुम्ही न्यूट्रीलाइटचे सप्लिमेंट वापरा, तर तुम्हाला रिझल्ट येतील. का, तर यांच्याकडे सीड टू सप्लिमेंट म्हणजे शेतामध्ये प्रोडक्ट उगवण्यापासून ते प्रोडक्ट पॅक करेपर्यंत सगळं, म्हणजे वनस्पती उगवण्यापासून ते प्रोडक्ट पॅक करेपर्यंत सगळं कंट्रोल यांच्याकडे आहे. सो हे एकदम ट्रस्टेड आहेत. रेडर डायजेस्ट सारख्या संस्थेनं सांगितलेलं की हे मोस्ट ट्रस्टेड ब्रँड आहे. तर या सप्लिमेंटचा तुम्ही काय करू शकता, वापर करू शकता. आणि तुम्ही बघाल की या पद्धतीचा तुम्ही डाएट फॉलो करायला सुरुवात केली, फक्त 3 आठवडे द्या, तुमच्या शरीरामधलं फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल, तुमची शुगर जी आहे ती नॉर्मल यायला सुरुवात होईल. ठीक आहे. लक्षात ठेवा, मी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही मेडिसिन मध्ये काही बदल न करण्याचा सल्ला देतोय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. पण तुम्ही हा डाएट प्लॅन जर फॉलो केला, तुम्ही हे डाएट डॉक्टरांशी डिस्कस करू शकता. हे NIMच्या गाईडलाईन प्रमाणेच आहे. सो हे डाएट तुम्ही फॉलो केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये तुम्हाला मॅजिक तुमच्या शरीरामध्ये चाललेलं आहे हे बघायला मिळेल. सो या ठिकाणी मी माझं जे प्रेझेंटेशन आहे तर त्या या ठिकाणी थांबवतो. आणि आपले जर काही क्वेश्चन्स असतील, जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण या ठिकाणी घेऊया.